नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नमस्कार. माननीय आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करून त्यांच्या अंगभूत गुण असलेला नौटंकीपणाचा त्यांनी पुढचा अध्याय तसाच कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. मुळात रोहित हे नाव जर कोणी राजकारणामध्ये असेल त्या नावाचा तर त्याच्या अंगात नौटंकीपणा भरभरून असतो व लोकांना गंडवण्यात फसवण्यात त्यांच्याकडे एक प्रकारचा लिंबू असतो. तो आम्हाला आमच्या मतदारसंघात सुद्धा त्याचा प्रत्यय आलेला आहे. मुळात बारामतीचं पवार घराणं हे जनरल डायरचं हे जनरल डायर आहेत की ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळ्या घालण्याचा आदेश दिलेले. त्या जनरल डायरचं हे बारामतीचं पवार घराणं हे आधुनिक वर्जन म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण शेतकरी, कष्टकरी व न्याय मागणाऱ्यांच्या अंगावरती गोळ्या झाडण्याचं कोणी पाप केलं असेल तर ते हे पवार घराण्याने केलेलं आहे. रोहित पवारांनी त्यांच्या घराण्याचा थोडासा काळा पराक्रम त्यांनी इतिहास थोडासा उजळणी केली पाहिजे. सन 1994ला ज्यावेळी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरले होते तर त्यावेळी गोवारी समाज म्हणून जो आदिवासी समाज आहे तर ते एक निवेदन द्यायला आले होते की आमच्या समाजाला आदिवासी एसटी घटकामध्ये आरक्षण द्या. तर त्यावेळी त्यांचेच आजोबा तिथे मुख्यमंत्री होते. तर त्यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही. उलट त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. त्या गोवारी समाजाचे 114 माणसं मृत्युमुखी पडली, त्यात कित्येक लहान लहान मुलं होती. त्याचबरोबर मावळमध्ये झालेला गोळीबार तुम्हाला सर्वांना माहित आहे. तसेच आपल्या सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथे झालेला शेतकरी संघटनेने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्यावेळी आंदोलन केलं ऊस दराच्या बाबतीत तर त्यावेळी सुद्धा तिथं गोळीबार झाडण्याचे आदेश हे आपल्याच सरकारने दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रक्ताने हात माखलेल्या रोहित पवारांना शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. तसेच सध्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मंजूर केलेली आहे. तर त्यात कुठेतरी स्वतः काहीतरी लुडबुड करून श्रेय घेण्याचा जो काही त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित जोपासतात, ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या संस्था निर्माण झाल्यात त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पैशावरती, शेतकऱ्यांच्या सभासदांच्या भांडवलावरती काही ह्या महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावरती संस्था निर्माण झाल्या. उदाहरणार्थ साखर कारखाने म्हणता येतील, दूध संघ असतील, सूतगिरण्या असतील, जिल्हा बँक असेल, बाजार समिती असेल. तर ह्या शेतकऱ्यांच्या हित जोपासणाऱ्या संस्थेवरती कोणते लोक आहेत, कोणाचे पै पाहुणे आहेत हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एखादा माणूस त्यांच्या पक्षातला, मुळात राष्ट्रवादी पक्ष हा शेतकऱ्यांचं रक्त पिऊन वाढलेला पक्ष आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर ते रक्त पिण्यामध्ये ह्यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांच्या पक्षामध्ये एखादा विधानसभेला माणूस नाराज झाला तर त्याला विधान परिषदेवरती घेतात. विधान परिषदेवरती नाराज झाला तर त्यांचे पै पाहुणे रावळे, त्यांच्या पक्षातील एखादा मर्जीतील माणूस ठेवण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत, दूध संघ असतील, साखर कारखाने असतील, जिल्हा बँक, बाजार समित्या या ठिकाणी बसवून त्या शेतकऱ्यांचं जिथं हित जोपासलं जाते त्या संस्था ढापायचा उद्योग ह्या राष्ट्रवादी पक्षाने केलेला आहे. रोहित पवारांनी जर यांना शेतकऱ्यांच्या बद्दल एवढाच कळवळ आहे तर महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ होती, शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रसंगी घरातलं दागदागिने मोडून, जनावर विकून, शेअर्स भरून कारखाने वगैरे उभा केलेत. तर ते सहकारी कारखाने खासगीकरण झालेले आहेत. ते त्यांच्या पै पाहुणे रावळ्यांचे जे खासगी कारखाने आहेत, तुम्हाला शेतकऱ्यांचं हितच जोपासायचं आहे तर ते कारखाने पुन्हा सभासदांची व्हावेत म्हणून आंदोलन करावं. बघूया रोहित पवार करतात का हा सुद्धा प्रश्न आहे. तुमच्याच घरामध्ये 4 खासदार, एक उपमुख्यमंत्री पद, एक आमदार, एवढी मोठी पदांची संख्या असताना तुम्हाला आंदोलन करावं लागतं हेच विशेष आहे. तुमच्या घरात हा प्रश्न तुम्ही सोडवू शकला असता. सरळ तुम्ही सुनेत्रा काकींना म्हणला असता की काकी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत असा निर्णय घ्यायचा आहे, तुमच्या घरी उपमुख्यमंत्री पद आहे ना, तुम्ही कसं वाटून घेता ह्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे सत्ता वाटून घेता. तुम्ही घरात बसून प्रश्न सोडवू शकला असता.
मात्र तुम्हाला ते करायचं नव्हतं. फक्त तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सर्व नौटंकीबाजी करायची होती. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तुम्हाला कळवळा असता तर आमच्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एकमेव सहकारी साखर कारखाना आहे, महांकाली सहकारी साखर कारखाना. त्या मागच्या 2024च्या विधानसभेला ज्यावेळी येथील राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता इलेक्शनला, त्यावेळी तुमचे आजोबा राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आलेले. त्यांना सभा घेण्यासाठी आमच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचं ग्राउंड दिसतंय. मात्र तिथं समोरच उभा असलेला आमचा 7 वर्ष बंद असलेला सहकारी साखर कारखाना दिसत नाही. तो का दिसला नाही? तुमच्या आजोबांना काय मोतीबिंदू झालाय का कारखाना चालू करायची तुमच्यात धमक नाही? फक्त तुमची भूमिका फक्त ही राहिली, शेतकरी कष्टकरी वर्ग हे पूर्ण मातीत काढण्यासाठी तुमची भूमिका आहे, ती पुन्हा एकदा तुमची सिद्ध झालेली आहे. का कारखाना तुम्ही चालू करू शकत नाही? त्या कारखान्याबद्दल तुम्ही बोलत सुद्धा नाही. म्हणजे कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग, शेतकरी वर्ग यांना न्याय देण्याची तुमची भूमिका राहिलेली नाही. मुळात पंढरपूर येथे तुम्ही जे अन्नत्याग आंदोलनाचं स्टेज उभा केलेलं, ते स्टेज फक्त शेतकऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी नव्हतं, तर बहुजन समाजातल्या नेत्यांच्यावरती टीका करण्यासाठी होतं. तुम्ही त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांच्यावरती टीका करताय. तर त्या टीका करत असताना तुम्ही बोला ना, तुम्ही कृषी मंत्री कोण आहेत? कृषी मंत्र्याकडे तुम्ही मागणी करा ना. गोपीचंद पडळकर साहेब काय कृषी मंत्री आहेत का? आणि तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर तुम्ही एकदा गोपीचंद पडळकर साहेबांना कृषी मंत्री करा. ह्या महाराष्ट्रातला 7-12 100% कोरा होईल. त्याचबरोबर रोहित पवारांचा सुद्धा 7-12 कोरा केल्याशिवाय गोपीचंद पडळकर साहेब स्वस्त बसणार नाहीत, यात ते मात्र शंका नाही. मात्र तुम्ही फक्त स्टेज मारून बहुजन नेत्यांना बदनाम करताय. पण अशा पद्धतीने बहुजन नेते बदनाम होणार नाहीत, कारण ह्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांनी, लाखो युवकांनी संघर्ष करून व प्रसंगी त्या प्रस्थापित सत्तेशी 2 हात करून हे नेतृत्व उभा केलंय. त्यामुळे तुम्ही त्यांना बदनाम करू शकत नाही. तो धंदा तुम्ही बंद करा आणि गोपीचंद पडळकर साहेब तुम्हाला झेपणार नाहीत. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्ही त्यांच्या नादाला लागण्याचं बंद करा. नमस्कार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.